बातमी बीड जिल्ह्यामधून आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ संघटना आक्रमक झाल्यात। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्याची मागणी केली गेली आहे। सर्वपक्ष संघटना आणि समाजातील सर्व घटकांच्या वतीने जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। व्यापारी वर्गाने या बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। शांततेमध्ये बंद पार पाडावा असं आवाहन समन्वयक यांनी केलेलं आहे। आणि आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि निर्गुणपणे केलेली त्यांची हत्या, त्याच्या निषेधार्थ जे आहे ते बीड बंदचं आव्हान जे आहे बीडमध्ये करण्यात आले आणि मोठा प्रतिसाद बीड बंदला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। सर्व समाजाच्या वतीने हा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सर्व बीड जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आव्हान जे आहे ते संपूर्ण सामाजिक सलोखा राखण्यासाठी या सगळ्या संदर्भामध्ये बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सर्व स्तरातून केलं जात आहे। सर्व राजकीय पक्षांनी या बंदला समर्थन दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि मोठा प्रतिसाद व्यापाऱ्याकडून या बंदला मिळताना या ठिकाणी दिसतोय। निर्गुणपणे जे आहे ते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि याचा निषेध म्हणून आज संपूर्ण सामाजिक स्तरातून या सगळ्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त होतोय। आता व्यापाऱ्याकडून बी कशा पद्धतीने या हत्येचा निषेध होतोय हे आपल्याला बंदच्या माध्यमातून दिसते, कारण की कडेकोट बंद जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। व्यापाऱ्यांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे निषेधाची तीव्रता किती मोठ्या प्रमाणात असल्याचं या बंदच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।